तर नमस्कार मित्रांनो, काल एक टूर आली होती. तर त्यांना आम्ही कालच्या सत्रामध्ये काही स्पॉट तसंच आजच्या सत्रामध्ये काही स्पॉट या विद्यापीठामध्ये आम्ही त्यांना सर्वत्र फिरवली. ही टूर आली होती ती कोकण NGO आणि दोडामार्गच्या काही शेतकऱ्यांची होती. आणि ह्या टूर फिरवण्यासाठी मी प्रणव देसाई, प्रितेश साळवी, पवन केसरकर आणि तसंच मिहीर पाटील आम्ही या सर्वांनी ही जी टूर आहे ही फिरवली. तर त्या टूरचे जे आहेत ते आम्ही प्रत्येकाकडून जे आहेत ते फीडबॅक घेतले. तर त्यांना ही टूर कशी वाटली आणि त्यांचा फीडबॅक काय होता तो आता आपण पाहूया. नमस्कार. आज आणि कालच्या दिवसामध्ये ग्रामपंचायत साटेली बेडशी व कोकण कला शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून शेतकरी अभ्यास सहल या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपण कालपासून या ठिकाणी फिरत आहोत. तरी कोकण कृषी विद्यापीठामधील ज्या ज्या गोष्टी मग त्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत असतील, प्रोसेसिंग बाबतीत असतील, ॲनिमल हजबंड्री, ऑर्डर मॅनेजमेंट, ज्या ज्या सगळ्या काही गोष्टी, लाखीबाग, स्पेशली लाखीबाग आता एक वेगळा विषय इथे खूप शेतकऱ्यांना आवडला. आणि प्रोसेसिंग युनिट प्रशिक्षण असेल, विक्री केंद्र असेल, अनेक गोष्टी या विद्यापीठातल्या आपण काल आणि आजच्या 2 दिवसामध्ये पूर्ण केल्या. आणि हे जेव्हा आम्ही अभ्यास सहल पूर्ण करत असतो त्यावेळी कोणाची तरी मार्गदर्शनाची गरज असते. पत्रव्यवहाराच्या बाबतीत आम्ही तशी पत्रव्यवहार संबंधित विद्यापीठाला केले होते आणि विद्यापीठाने सुद्धा संबंधित यंत्रणेने आम्हाला तशा पद्धतीचे गाईड्स या ठिकाणचे अनुभवी म्हणजे 3ऱ्या वर्षातले किंवा 2ऱ्या वर्षातले जे विद्यार्थी ते पण या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि त्याबद्दल या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान त्या संदर्भात सुद्धा त्यांना तशा पद्धतीचे प्रोजेक्ट असतात आणि त्यांनी ते करावं. पार्थ पाटील सरांच्या सोबत काल आणि आज मी होतो. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी केसरकर सर सुद्धा होते, प्रणव देसाई, प्रितेश साळवी आणि अजून सकाळी अजून पण एक व्यक्ती होती आमच्या सोबत वेटरनरीला आम्हाला दाखवायला. तर प्रत्येकाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या युनिटची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि माहिती देऊन नाही, त्यांनी उत्सुकता आपल्या बाबा सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, त्याचं इकॉनॉमिकली जरी काही गोष्टी त्यांना समजले नसेल तरी त्यांनी त्या पद्धतीने सांगितलंय. त्यात ऑयस्टर मशरूमचं सुद्धा आम्ही सकाळी युनिट बघितलं. तर अजून खूप या रिसर्च करण्यासारखं आणि बघण्यासारख्या विद्यापीठामध्ये मला वाटतं आपण 1 महिना फिरलो तरी ते संपणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी सगळ्याच गोष्टी आहेत. पण ज्या काही मोजक्या गोष्टी आम्ही बघितल्या आणि ज्यातनं ज्या गोष्टी आपण आपल्याकडे करता येतील काही फिजिबिलिटीनुसार, तर खूप काही गोष्टी आपण करू शकतो आणि त्या आमचे शेतकरी या ठिकाणी करतील अशी मला आशा वाटते. पण या ठिकाणी कृषी विद्यापीठाने दिलेलं या ठिकाणी सर्व्हिस आणि माहिती किंवा सगळ्या ठिकाणी आम्हाला फिरवणं, त्या संबंधात जे काही स्टुडंट लोक होते त्यांनी सुद्धा खूप रिस्पेक्टली आम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला व्यवस्थित करून घेतल्या आणि चांगली अशी माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये उपलब्ध करून दिली. तर ह्याच एकूण हे अभ्यास सहलीमध्ये घेतलेलं ज्ञान आहे त्याचा फायदा आपल्या शेतीमध्ये करून, शेतीमध्ये उन्नती करून या ठिकाणी एक आता म्हटलं जातं की शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटाने ग्रासलेला आहे आणि तो खूप नाराज आहे. म्हणजे हमी भाव नाही, अन्य गोष्टी. पण तंत्रज्ञानाची साथ धरून जर शेती केली तर ती शेती या ठिकाणी आपल्याला फायद्याची ठरू शकते. हे एकूणच विद्यापीठातल्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि निर्णय घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की जर जोडीला तंत्रज्ञान असेल आणि मेहनत असेल तर आपण या ठिकाणी यशस्वी या ठिकाणी शेती करू शकतो आणि त्यातनं चांगलं अर्थार्जन करून या ठिकाणी आपली ग्रोथ करू शकतो. आणि जेणेकरून ज्या मायग्रेशनच्या गोष्टी आहेत, आपले तरुण युवक बाहेर जात आहेत, मायग्रेट होत आहेत, त्या म्हणजे कोकणामध्ये राहतील आणि शेतीमध्ये आपल्याला एक क्रांती घडवता येईल असं मला वाटतं. तर कोकण कृषी विद्यापीठ आणि सर्व माझ्यासोबत असलेले आजचे सहकारी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला काल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या मदत केली त्या सगळ्यांचे या ठिकाणी कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत साटेली बेडशी यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कृषी विद्यापीठ या ठिकाणी भेटीसाठी आलेलो आणि या भेटीसाठी आले असता आम्हाला या ठिकाणी याच विद्यापीठात शिक्षण घेत असणारे पार्थ पाटील, श्री देसाई आणि प्रितेश हे आमच्या बरोबर कालपासून आजही आहेत. त्यांनी विद्यापीठासंबंधित जी माहिती आहे ती आम्हाला या सगळ्या शेतकऱ्यांना दिली. अगदी चांगली माहिती दिली. लाखी शेती असेल, मसाल्याची पिके असतील, त्याचबरोबर वृक्षांना जी झाडं आहेत आपल्या कोकण किनारपट्टी भागात किंवा या कोकणामध्ये आपण त्याची पिकं घेऊ शकतो याबद्दल अगदी सुरेख अशी चांगली माहिती दिली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाला त्यांनी समर्पक अशी उत्तरं दिली. आम्हालाही त्यांच्याकडून जाणून घेताना बरं वाटलं
निश्चितपणे या कृषी सहलीचा फायदा होईल आणि हे जे आज शेतकरी सभासद या ठिकाणी आलेले आहेत तेही आपल्या शेतीमध्ये याचा काहीतरी उपयोग करतील आणि हा उपयोग झाल्यानंतर तुम्हा विद्यार्थ्यांची आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आठवण येईल की जे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी आम्ही आमच्या शेतात गेल्यानंतर ती झाडं लावल्यानंतर निश्चित ती झाडं फळं फुलं द्यायला सुरुवात झाली की खऱ्या अर्थानं या कृषी सहलीचं या ठिकाणी फलित होईल. नमस्कार. आम्ही साटेली बेडशी ग्रामपंचायत दोडामार्ग येथून शेती सहल आयोजित केली होती दापोलीला तुमच्या विद्यापीठाला. आम्ही तुम्हाला विद्यापीठाला भेट दिली त्यावेळी तुम्ही जे दिलेलं मार्गदर्शन आमच्याबरोबर तुम्ही जवळजवळ 2 दिवस सतत आहात मार्गदर्शन करण्यासाठी. योग्य असं मार्गदर्शन आम्हाला तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं आम्ही धन्यवाद मानतो. आम्ही योग्य असे तुम्ही आता मसाल्यांच्या झाडाबद्दल आंब्याच्या झाडाबद्दल आणि अनेक झाडं आहेत तुमच्या ह्याच्यात त्याच्याबद्दल तुम्ही काय त्याबद्दल कशी चांगल्या प्रकारचे प्रोसेस करून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. ते मार्गदर्शन खरोखरच फलित येईल असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते घेऊन जाणार आणि तिथे आम्ही आमच्या ह्याच्या तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचा आम्ही ते योग्य असा उपयोग करू शेतीमध्ये आणि त्याच्यामध्ये लागवड करून आम्ही त्याचं फळ वगैरे काय मिळेल व्यवस्थित ते आम्ही योग्य असे हे करून तुमचे आम्ही धन्यवाद मानतो. नमस्कार पाटील सर, तुम्ही आम्हाला एकदम चांगली माहिती दिली. आम्ही सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातून आलो आहे. तर तुमच्या कोकण कृषी विद्यापीठ आमची सहल आली ग्रामपंचायतीवर साटेली बेडची. तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन बरंच भेटलं. आपले साथीदार प्रणव देसाई आणि प्रितेश सर यांनी पण चांगली माहिती दिली आणि आमचे केसरकर पवन केसरकर एकदम चांगली माहिती दिल्यामुळे तुमचे आभारी आहोत. खूप सुंदर. मी साटेली बेडशी या ग्रामपंचायतीतून आलो. आंब्याबद्दल झाडांबद्दल माडांच्या विषयी सुपारी विषयी चांगली प्रकारे माहिती सांगितलं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे आम्हाला समजली ती आणि बरं वाटलं ते ऐकून इथे आल्यावर खूप आनंद झाला त्याबद्दल आम्ही आभारी. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आम्हाला आहे हा फीडबॅक मिळालेला आहे आणि खूप चांगल्यारीत्या ही टूर पार पडली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी नेहमी आमच्या सोबत जोडून राहा. धन्यवाद.